श्रोतेहो, आधुनिक संस्कृत वाङ्मयात लेखन, काव्य, व्याकरण, नवीन वृत्त, अलंकार या विविध क्षेत्रामध्ये अत्यंत भरीव कामगिरी करणारे, तसंच भारतीय टपाल खात्यामध्ये पिनकोडचा शोध ज्यांनी लावला आणि इतरही काही मूलभूत सुधारणा ज्यांनी सुचवल्या, असे श्रीराम भिकाजी वेलणकर यांची 110वी जयंती अलीकडेच साजरी करण्यात आली. त्यांचे चिरंजीव श्री राजीव वेलणकर यांना आज आपण आमंत्रित केले. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या वडिलांच्या स्मृती आज आपण जागवणार आहोत. श्री भी वेलणकर, श्रीराम भिकाजी वेलणकर म्हणजे तुमचे वडील. अत्यंत गरिबीची परिस्थिती त्यांची होती आणि शिक्षणाचा ध्यास होता. शिक्षणासाठी आणि पुढे अर्थार्जनासाठी कोकणातून ते मुंबईमध्ये आले. तर मुंबईत आल्यानंतर त्यांनी संस्कृतसाठी पुढे मोठं काम केलं. संस्कृतसाठी एक संस्थासुद्धा उभारली. तर त्यांचं मुळात कोकणातून मुंबईमध्ये येणं कसं झालं आणि शिक्षण कसं घेतलं, किती कष्टसाध्य होतं, त्याविषयी आम्हाला आधी सांगा. हो, 1952 साली त्यांनी ही संस्था स्थापन केली, देववाणी मंदिरम. पण त्याच्या आधीपासून त्यांचं संस्कृतचं काम चालूच होतं. म्हणजे असं की ते कॉलेजमध्ये त्यांना संस्कृत घ्यावं लागलं आणि याचं कारण ते आधी आर्ट्सला गेले. त्यांना आधी कॉलेजचं शिक्षण घेता येईल की नाही इथपासून सुरुवात होती. ते जेव्हा मुंबईला आले मामांकडे, ते मॅट्रिकला बोर्डामध्ये 15वे आले होते. अच्छा. रत्नागिरी हायस्कूलमधून ते पास झाले आणि त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी 8वीत असताना संस्कृतमध्ये कविता केली होती. हे त्यांचं संस्कृत भांडवल आहे. आणि त्यांच्या वडिलांना सुद्धा संस्कृतची अतिशय आवड होती, म्हणजे आमच्या आजोबांना. आणि आमच्या आजोबा सुद्धा अतिशय हुशार होते, पण इंग्लिश शिकणार नाही, इंग्रजांची मी सेवा करणार नाही म्हणून वफा मराठी झाले, म्हणजे 7वी. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढे इंग्लिशच शिक्षण होतं ते त्यांनी सोडून दिलं आणि म्हणून त्यांना फक्त प्रायमरी स्कूलमध्ये नोकरी मिळू शकली शिक्षकाची. त्यामुळे दिवस वगैरे अत्यंत गरिबीचे गेले. आणि त्याच्यातनं माझे वडील वरती आलेले आहेत. ते ज्या वेळेला मुंबईला मामांकडे आले, त्या मामा ज्या पेढीत नोकरी करायचे त्या पेढीच्या गुजराती मालकाने त्यांना मदत केली की गोकुलदास तेजपाल जे हॉस्टेल आहे त्याच्यामध्ये त्यांना फ्री राहायला मिळेल अशी व्यवस्था त्या मालकाने केली. आणि शिवाय एक वेळचं जेवणही, ते जेवण फक्त रात्रीचं मिळायचं, सकाळचं नाही. बापरे. ते सकाळी केव्हा ते मग मामीकडे जर जमलं जायला वगैरे जायचं, कारण हॉस्टेलची टायमिंग वगैरे सुरू असायची, शिवाय कॉलेजचं टायमिंग, असं त्यांनी केलं. आणि त्याच्यानंतर ते इंटर आर्ट्सला गेले, कारण सायन्सला यायला पैसे नाहीत म्हणून इंटर आर्ट्सला गेले. इंटर आर्ट्समध्ये ते पहिले आले मॅथमॅटिक्स आणि संस्कृत या दोन्ही विषयात. त्यांना मॅथमॅटिक्सची जास्त आवड होती आणि त्यांची बुद्धी तशी कॅल्क्युलेटिंग होती. पुढच्या सगळ्या करिअरवरनं ते दिसतंच आहे. परंतु त्यांचे प्रोफेसर दा वेलणकर, ते शास्त्री हॉलमध्ये राहायचे. त्यांनी त्यांना सांगितलं की बाळा, पुढे जर तू संस्कृत घेतलं BA साठी तर त्याला स्कॉलरशिप आहे आणि मॅथमॅटिक्सला स्कॉलरशिप नाही. आणि म्हणून तुझ्या फायद्यासाठी मी तुला सांगतोय की तू संस्कृत घे, म्हणजे पुढचा तुझा दिनक्रम चालू राहील, ग्रॅज्युएशन तरी पदरात पडेल, कारण पैसे नव्हते. बरोबर. आणि म्हणून त्याने संस्कृत घेतलं. संस्कृतमध्ये भरीव कामगिरी केली आणि ते BAला पहिले आलेच. आणि MAला त्यांनी संपूर्ण रेकॉर्ड केलं संस्कृतमध्ये आणि झाला वेदांत प्राईज मिळवलं. भगवानदास प्रसन्नदास स्कॉलरशिप मिळाली, लॉरेन्स जेंकिन्स प्राईज मिळवलं. अशी जी काही मुंबई युनिव्हर्सिटीची प्राइजेस होती ती सगळी त्यांनी मिळवली. आणि हाच रेकॉर्ड माझ्या तृतीय बहिणीने 30 वर्षानंतर 1967 साली बरोबर तोच केला. तिन्ही प्राइजेस तिने मिळवली. तीही MAला संस्कृतला पहिली आली होती. त्यांचं नाव सुवर्णा वेलणकर. त्या आता हयात नाहीत. त्यांनीही तेवढीच हुशारी दाखवली संस्कृत, आणि ती सुद्धा कविता वगैरेवरती अतिशय हुशार होती. तर हे सगळं संस्कृत झाल्यानंतर मग पुढे काय करायचं, कारण MA होईपर्यंत त्यांना हॉस्टेलमध्ये ॲडमिशन होती किंवा कॉलेजात ॲडमिशन होती का जे काही होतं ते, पण पुढे MAच्या नंतर काय. म्हणून मग त्यांनी जसे म्युन्सिपाल्टीचे कारभार वगैरे आहेत तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी त्यांनी हे रेफरन्स ग्रंथ तयार करण्याचं काम पत्करलं. आणि त्या कामातनं त्यांना पैसे मिळाले. 1200 पानांची त्यांनी ती डायरेक्टरी बनवली स्थानिक स्वराज्य संस्थाची, मुंबई इलाक्याची. त्यावेळेला मुंबई इलाका हा कारवारपासून सिंधपर्यंत होता, म्हणजे सिंध इन्क्लुडेड, कारवार इन्क्लुडेड, आणि शिवाय गुजरात वगैरे नव्हतंच तेव्हा काही. असा तो सगळा मुंबई इलाका होता. त्याच्यामध्ये 1200 पानांची डायरेक्टरी त्यांनी बनवली. त्याच्यामध्ये 500 टेबल्स आहेत आणि ते अजूनही रेफरन्स बुक म्हणून वापरलं जातं. त्यांचा जन्म सुद्धा कोकणातला आहे का आणि किती सालचा? त्यांचा जन्म, त्यांची आजी म्हणजे आजोळ म्हणजे आईची आई,
ती सरंद गावी राहायची. तर सरंदचा त्यांचा जन्म आणि नंतर ते पुढे इकडे आले कळंबुशीला. आता आमचा उमरा पण नाही, पण ते पहिलं शिक्षण झालं ते कळंबुशीतच झालं. आणि तो जन्म त्यांची म्हणजे इंग्लिश तारखेप्रमाणे 22 जून 1915 या दिवशी त्यांचा जन्म झाला. आणि म्हणून आता 2025 साली आत्ता जो 22 जून झाला त्याच्यात त्यांची ती 110वी जयंती होती. त्याचा कार्यक्रम आमच्या संस्थेने केला देववाणी मंदिरामध्ये. संस्कृतमध्ये MA त्यांनी केलं आणि मग त्यानंतर अर्थार्जनाचा मार्ग त्यांच्यासाठी खुला झाला का? हो, संस्कृतमुळे झाला नाही, कारण संस्कृत या विषयाला विल्सन कॉलेजमध्ये ऑलरेडी प्रोफेसर होतेच, त्यामुळे तिथे आणखीन जास्ती काही करता येणं शक्य नव्हतं. आणि म्हणून त्यांनी अर्थार्जनासाठी काम केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांची डिरेक्टरीज केली. ती 1200 पानांची होती आणि त्याच्यात 500 टेबल्स आहेत. अच्छा. आणि ती अजूनपर्यंत रेफरन्स म्हणून वापरत होते. तो त्यांचा एक माननीय असा ग्रंथच झाला की ज्याच्या रेफरन्सने म्युन्सिपालिटीचं काम कसं करावं किंवा डिपार्टमेंट्स किती असावेत किंवा असं सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि त्याच्यासाठी ती 500 टेबल्स आहेत की ते कसं करायचं किंवा काय करायचं ह्याचं. आणि त्यांनी सिमिलीज इन ऋग्वेदा हे जर्मनमधनं भाषांतर केलं संस्कृतमध्ये, म्हणजे इंग्लिशमध्ये, पण त्याचा जर्मन लोकांनी तो संस्कृतचा रेफरन्सच दिलेला होता ऋग्वेदातल्या सिमिलीजचा. तर त्या ऋग्वेदातल्या उपमा उत्प्रेक्षा वगैरे सगळं वापरून त्यांनी त्याच्यावर ग्रंथ लिहिला. त्याच्यावर सुद्धा मुंबई युनिव्हर्सिटीत त्यांच्यावर अतिशय स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला. यांनी हे काम केलं. त्याच्याबद्दल त्यांना दुसरं सेपरेट प्राइजही मिळालं. बरं, म्हणजे अत्यंत बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असं हे व्यक्तिमत्व होतं. पुढे त्यांनी संस्कृत प्रचार प्रसारासाठी काम केलं ते वेगळं, पण याच्यानंतरचा त्यांचा प्रवास कसा होता? 1949 साली त्यांचे गुरु जे ह.दा. वेलणकर होते विल्सन कॉलेजमध्ये, त्यांचा काहीतरी षष्ठदिनिमित्त काहीतरी कार्यक्रम झाला. त्याच्यात त्यांनी गुरुर वर्धापन वगैरे असं हे संबंध काव्य संस्कृतचं लिहिलं. ते त्यांचं पहिलं मोठं काव्य. आणि ते काव्य लिहिल्यानंतर त्यांना कॉन्फिडन्स आला. म्हणजे सगळ्या लोकांनी त्यांची स्तुती केली. अतिशय सुंदर. त्याच्यात त्याने वेगवेगळी वृत्त वापरली. वृत्त ते तयार करू शकत होते. त्यांनी तयार केली वृत्त प्रचारात आहेत, म्हणजे जी पूर्वी संस्कृत काव्यात नव्हती. वृत्त, छंद याचं कारण त्यांचं मॅथमॅटिक्स अतिशय स्ट्रॉंग होतं आणि भाषेवर त्यांचा कंट्रोल अतिशय जबरदस्त होता. त्यामुळे ते वृत्तांचं काम इझी करू शकले की वेगवेगळे छंद, वृत्त वगैरे ते संस्कृतमध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहेत. संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं आणि संगीत नाटकांचे सुद्धा त्यांनी संस्कृत अनुवाद केल्याचं वाचनात आलं. होय, ते काव्य त्यांनी रचलं. तर पुढे 1960 साली महामहोपाध्याय काणे यांना भारतरत्न मिळालं. त्यांनी त्यांचा जन्मगौरवच त्यांच्या जीवनाचं कार्य करणारं कविता पुस्तक लिहिलं. ते सगळं अर्थात संस्कृतमध्ये केलं आणि त्यामुळे ते संस्कृत चांगले लेखक आहेत हे आधी प्रसिद्ध झालं. की आधी त्यांचं गुरुर वर्धापन होतं त्यांचं ह.दा. वेलणकर यांच्याविषयी, आणि त्याच्यानंतर हे पण झालं. आम्ही गिरगावात राहतो पूर्वीपासून, तर गिरगावच्या ब्राह्मण सभेत त्यांची ओळख झाली. त्यांना नाटकांची वगैरे संपूर्ण आवड होती. तेव्हा मग बूट असा निघाला तिकडे जाता जाता की आपण एखादं नाटक करायचं का संस्कृतमध्ये. तर गिरगावामध्ये दाजी भाटवडेकर होते नटश्रेष्ठ, ते त्या ब्राह्मण सभेचे कार्यवाही होते. ते म्हणाले आपण संस्कृत नाटक करूया. आणि त्यामुळे माझ्या वडिलांनी संगीत सोबत हे नाटक निवडलं. त्याचं कारण गायक कलाकारही अवेलेबल होते. आणि मग ते त्यांनी संगीत सोबताचं भाषांतर केलं. ते साधारणपणे माझ्या मताने जे काही मला आठवतंय ते 4 महिन्यात केलं सगळ्या संस्कृत. त्याच्यामध्ये 98 गाणी आहेत. ते पहिलं गाणं त्याने केलं ते वद जाऊ कोणाला शरण. नाट्यपद सगळी संस्कृतमध्ये केली आणि जशीच्या तशी चालीमध्ये जसेच्या तसे दीर्घ ह्रस्व उच्चार घेऊन, म्हणजे थोडक्यात म्हणजे त्याचे जे छंद होते, वृत्त होते, जी जशीच्या तशी ठेवून मराठीतनं संस्कृतमध्ये त्यांनी केलं. पहिला प्रयोग त्याचा होता तो या रंगभवनात झाला, धोबीचा लावला आणि 2000 खुर्च्या मांडलेल्या होत्या, त्या सगळ्या भरल्या. अतिशय सुपर तो कार्यक्रम झाला. त्याचे पेपरात वर्णन पण आली आणि लोकांनी एकदम ते नाटक डोक्यावर घेतलं. म्हणजे संस्कृत आणि संगीत या दोन्हीची त्यांची तयारी होती आणि त्यामुळे हे शक्य झालं. आणि हे सगळं शक्य झालं त्यांच्या गणिती बुद्धीमुळे. अच्छा. कारण गणितावर जर तुमचं प्रभुत्व नसेल तर त्या मात्रा, छंद, वृत्त हे जमणंच शक्य नाही. दीर्घ उच्चार कुठला, ह्रस्व उच्चार कुठला हे समजणार नाही आणि त्याच्या मात्रा वेगळ्या झाल्या तरी ते समजणार नाही. म्हणून त्यांची जी गणिती बुद्धी होती, हे मी पुन्हा पुन्हा सांगतो दरवेळेला, की पोस्टाचे कार्यक्रम होते सगळीकडे त्यांची गणिती बुद्धी पहिल्यापासून होती. कारण त्यांना गणित घ्यायचं होतं. पुढे ते रँगलर पण झाले असते, इझी झाले असते, पण पैसेच नाहीत ना. म्हणून मग तू संस्कृत घे, कारण संस्कृतला स्कॉलरशिप आहे. हा जो
त्यांना उपदेश मिळाला, ॲडवाईस मिळाला, त्याच्यामुळे त्यांना संस्कृत घ्यावं लागलं. म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता इतकी अफाट की त्यामुळे जो विषय निवडला होय. त्यातही त्यांनी प्रावीण्य मिळवलं. होय, बरोबर आहे. त्यांनी अनेक नाट्यपदं, म्हणजे तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे सौभद्रमधली 98 नाट्यपदं सगळी हो. संस्कृतमध्ये अनुवादित केली. होय. तर संगीत विषयामध्ये रुची ही कशी निर्माण झाली ते त्यांच्यामध्ये? त्यांच्या ब्लडमध्येच होतं. कारण त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबा ह्यांना तबला पखवाज वापरायची सवय होती, म्हणजे ते वाजवायचे आणि त्यामुळे याला सवय लागली. आणि घरी लहानपणी कुठल्या तरी मडक्यावर, फुटक्या मडक्यावर वगैरे असे त्यांनी प्रॅक्टिस केली. याचं फार मोठं आश्चर्य आहे, पण ती करायची त्यांनी ठरवली. आणि नंतर जेव्हा ते मुंबईला आले तेव्हा हॉस्टेलमध्ये राहायचे, फक्त एकदा जेवायला मिळायचं, बाकीचा वेळ मोकळा. अभ्यास तर होताच होता, पण त्या अभ्यासात हुशारच होते. तेव्हा मग काय करायचं, म्हणून मग ते संगीत शिकायला लागले. त्यांना अतिशय उत्कृष्टपणे व्हायोलिन वाजवता यायचं. अच्छा. त्यांना अतिशय छान हार्मोनियम वाजवता यायचं. त्यांना तबला वाजवता यायचा. त्यांनीच मला तबला शिकवला लहानपणी. वयाच्या 5व्या वर्षी मी माझ्या आईला साथ केलेली आहे, कारण माझी आई चांगली गायिका होती. त्यांचं प्रेमलग्न झालं. त्या माझ्या आईचं गाणं HMBने रेकॉर्ड्स काढल्या 2, सरस्वतीबाई राणे आणि हिराबाई बडोदेकर या भगिनींबरोबर. आणि ते माझ्या वडिलांना कळल्यानंतर माझ्या आईने ते पहिलं गाणं म्हटलं आमच्या घरी, वद जाऊ कोणाला शरण. त्याची तबल्याची साथ मी केली घरी पहिल्यांदा. आणि त्यावेळेला मी 9वीत होतो. आणि ते गाणं अतिशय उत्तम झालं. मग आई सांगायची नाही हा दीर्घवच आहे, ते नकोय मला. मग त्याप्रमाणे ते शब्द बदलण्यात यायचे. हे फार क्रेडिटेबल आहे की हे असं नको, मग ठीक आहे या ओळीचं कन्स्ट्रक्शन आपण असं करूया. असं करून 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 ते गाणं झालं, पहिलं गाणं संस्कृतमध्ये, मराठीचं संस्कृत. आणि मग त्याप्रमाणे बाकीची गाणी मग आईने पण मदत केली, कारण माझी आई सुद्धा संस्कृतचीच BA होती, तीही स्कॉलर होती. हे सांगितलं असं नाही, असं केलं तर वगैरे असं असं ती सांगायची. आणि आमच्या घरी याच्यातल्या पहिल्या 5-6 गाण्यांची तर प्रॅक्टिस झालीच, त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे. बरोबर. म्हणजे ताल जो आहे तो त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच भिनला होता आणि सुरांचीही चांगली जाण होती. त्यातूनच छान अशी नाट्यपदं त्यांना जशीच्या तशी बांधता आली त्या वृत्त अलंकारात. म्हणजे तुम्ही म्हणाला तसं गणित, संगीत, संस्कृत या सगळ्याचा खूप छान समन्वय त्यांच्यामध्ये. अगदी अर्थार्जनासाठी त्यांनी टपाल खात्यामध्ये दीर्घकाळ नोकरी केली. तीच त्यांची पहिली नोकरी होती की कसं? ही त्यांची पहिलीच नोकरी होती, कारण ते LLB झाले. अच्छा. पण त्यांनी असं पाहिलं की वकिली चालवण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी प्रॅक्टिस करायला पाहिजे, कुठल्या तरी वकिलाकडे नोकरी करायला पाहिजे की काय पाहिजे. मग त्याच्यापेक्षा मग इझी काय, मग त्याच्यापेक्षा जर फिक्स नोकरी असेल, सरकारची नोकरी वगैरे असेल, त्याच्यातनं फिक्स इन्कम तरी मिळेल. म्हणून त्यांनी ते फिक्स इन्कमची म्हणून ती नोकरी धरली. आणि ती सुद्धा नोकरी त्यांना धरावी लागली, कारण ते ICS परीक्षेला बसले आणि रिटर्न परीक्षेत ते भारतात पहिले होते. अच्छा. आणि त्यांचे विषय होते संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि मग बाकीच्यांचे जे कॉमन विषय असतील ते, म्हणजे या भाषा आधी मुख्य, या भाषा मुख्य मेन पेपर. आणि गणित मुख्य असलेल्या विषयापेक्षा त्यांना दुसऱ्या नंबरच्या मार्कांपेक्षा 140 मार्कपेक्षा जास्ती मार्क होते ICSला जेव्हा ते पहिले होते तेव्हा. आणि भारतातनं तेव्हा फक्त 3 लोक ICSला घेतले जायचे. 147 लोक इंग्लंडला, ज्यांच्याकडे पैसे असतील ते इंग्लंडला जायचे. त्यांच्याबरोबरचे कॉन्टेम्पररी म्हणजे सगो बर्वे वगैरे, ते सांगलीच्या दिवाणाचे मुलगे होते, ते इंग्लंडला गेले आणि ICS झाले. आणि त्यांची अर्थात थोडं चांगली ओळखही झाली. ते म्हणायचे की तुम्ही इंग्लंडला आला असता, तुम्ही कुठे गेला असता, पण ते तुमच्या नशिबात नव्हतं. आणि याचं कारण झालं की ते शाळेत जेव्हा होते तेव्हा रत्नागिरीला तिथे सावरकर स्थानबद्ध होते पटवर्धन वाड्यात. 2 काळ्या पाण्याच्या शिक्षा झाल्या होत्या. त्याच्यानंतर सरकारने सूट दिली. मग ते सावरकरांची लेक्चर अटेंड करायचे. हा रिपोर्ट रत्नागिरीच्या पोलिसांनी दिला. अच्छा. आणि म्हणून त्या ICSला पहिले येऊन सुद्धा त्यांना डावलण्यात आलं. आणि म्हणून ती 2nd दर्जाची जी नोकरी होती पोस्टाची, त्याला ते पुन्हा बसले. आणि त्याच्यानंतर ते पोस्टात आले. ही त्यांची परिस्थिती आहे. एवढी योग्यता असून देशामध्ये पहिले येऊनही त्यांना त्या प्रकारची संधी पुढे मिळू नाही शकली, नोकरीची दिली नाही, सरकारने दिली नाही. बरोबर आहे. जो खरा हिरा असतो तो कुठेही गेला तरी चमकतोच. त्याप्रमाणेच यांच्या बाबतीतही झालं, श्री भी वेलणकरांच्या बाबतीतही झालं. त्यांचं तेज जे आहे ते त्यांच्या कार्याच्या रूपाने अजूनही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे. हे सुद्धा फार मोठं आहे. तर या टपाल खात्यामध्ये त्यांनी केलेल्या सुधारणा आणि मुख्यतः पिनकोडचा शोध याविषयी सांगा ना. टपाल खात्यामध्ये ते जेव्हा आले तेव्हा पहिल्यांदा ते सॉर्टिंग शिकले. म्हणजे टपाल खात्याचं काम म्हणजे काय, तुम्ही एका ठिकाणचं पत्र दुसऱ्या ठिकाणी पोचवायचं. मग त्याचा पत्ता बरोबर आहे की नाही वगैरे, कसा लिहिला जातो वगैरे 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 वगैरे. तर त्याच्या सॉर्टिंगचं काम ते शिकले. आणि 1943 सालीच त्यांनी
फॉर्म्युले बनवले की ह्या माणसांचं काम किती असावं, त्यांनी किती वेळात किती काम करावं, म्हणजे माणसाची बुद्धी कशी चालते. हा पत्ता लिहिलाय, मग आता हा आंध्र प्रदेशातला आहे, हा तामिळनाडूतला आहे. त्यावेळेला तामिळनाडूमध्येच सगळं होतं, आंध्र प्रदेश नव्हता तेव्हा अस्तित्वात. 3च प्रॉव्हिन्स होते, मुंबई प्रॉव्हिन्स, वेस्ट बेंगॉल कलकत्ता प्रॉव्हिन्स आणि हा मद्रास प्रॉव्हिन्स वगैरे असेच प्रॉव्हिन्सेस होते फक्त. आणि मोठे मोठे जायंट होते ते इंग्रजांनी बनवलेले. तर त्याच्यामधनं त्यांनी पहिल्यांदा 44 साली फॉर्म्युले बनवले. आणि मराठे टेस्ट सेट, त्यांच्या बॉसचं नाव मराठे होतं, अतिशय चांगली मैत्री होती दोघांची. ते बरेच सिनियर होते आणि R.V. मराठे त्यांचं नाव. ते त्यांना म्हणाले, हे याचं तुम्ही जे सगळे सॉर्टिंग वगैरे केलेले आहेत त्याचं आपण आता एक कोष्टकं बनवूया. त्यांनी कोष्टकं बनवली आणि त्याप्रमाणे पोस्टाच्या ह्या सॉर्टर लोकांचं आणि बाकीच्या लोकांचं काम मेजरमेंट करण्याची सिस्टीम आली, जी अजूनही चालू आहे 2025 साली सुद्धा, की अमुक एक वेळात अमुक एक पत्र सॉर्ट झालीच पाहिजेत. हा रूल त्यांनी काढले, त्याचे सगळे टेबल वगैरे बनवली. तो रूल अजूनही चालू आहे. म्हणजे ही त्यांची पोस्टाची पहिली सुधारणा झाली. त्यामुळे त्यांचं नाव झालं सगळीकडे. त्यांना सॉर्टिंग वगैरे सगळं माहिती होतं. त्यांचं RMS म्हणजे रेल्वे मेल सर्व्हिसमध्ये त्यांना सगळं पाठ होतं, कुठली गाडी कुठे जाते वगैरे. म्हणजे त्यांची एक्सेप्शनल मेमरी असल्यामुळे ते गाड्यांची नावं, ती गाड्यांची जी अध्यक्षर नावं होती त्याच्यावरनं बनवलेली होती. B-21 म्हणजे पंजाब मेल किंवा B-26 असं ते म्हणायचे. आणि माझ्या देखत त्या गोष्टी झालेल्या आहेत की ते तिथल्या प्लॅटफॉर्मचे जे प्रमुख असतील पोस्टाचे, त्यांना PI-VT असं म्हणायचे. त्यांची प्लॅटफॉर्म इन्स्पेक्टर VTला किंवा PI बॉम्बे सेंटर म्हणजे प्लॅटफॉर्म इन्स्पेक्टर बॉम्बे सेंटरला, त्यांच्या देखत त्यांनी सांगितलं, नाही मग ही बॅग अशी नाही जाणार, अशी जाईल, कारण तिथे ही गाडी या बाजूला येते आणि ती B-23ला मिळते पुढे, तेव्हा ही बॅग अशी जायला पाहिजे. हे मी स्वतः कानाने ऐकलेलं आहे लहानपणी 8-10 वर्षापासून. आणि अशा तऱ्हेने होता होता 1950 साली एकदम आपल्या मिनिस्टरने, जे मिनिस्टर होते कम्युनिकेशनचे, भारत स्वतंत्र झालेला होता 1950 साली, तो प्रजासत्ताक झाला, निवडणुका वगैरे व्हायच्या होत्या. तर त्यांनी एकदम पार्लमेंटमध्ये जे काही टीका झाली त्याच्यावर संतापून जाऊन मिनिस्टर उठले आणि त्यांनी घोषणा केली पार्लमेंटमध्ये की आता ह्याच्यापुढे एका मेट्रोपॉलिटन सिटीज मधनं टाकलेलं पत्र दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मेट्रोपॉलिटन सिटीत मिळेल. आता हे शक्यच नव्हतं भारताला. म्हणजे अतिशय गरीब देश होता, अतिशय बॅकवर्ड होता, त्याच्यात भाषा किती, लिपी किती, काय किती. ते सोल्युशन मग कोण करणार? तेव्हा मराठ्यांना आठवण आली. मराठी म्हणाले वेळणकरांना बोलवा. वेळणकर तेव्हा पुण्याचे सुपरिटेंडंट होते, नंतर मुंबईला ते आले होते आणि मुंबईहून त्यांना दिल्लीला नेण्यात आलं स्पेशली 15 दिवसासाठी, की आपल्याला 15 दिवसात करायचं कसं करणार. त्यात त्यांनी ठरवलं की हा आपला भारत देश जो आहे त्याचं सेंटर कुठे आहे तर नागपूर, आणि नागपूर हे त्यावेळेला मध्य प्रदेशात होतं, महाराष्ट्रात नव्हतं, पण भारताचं सेंटर होतं ते. तेव्हा त्या ठरवलं नागपूरला एअरपोर्ट आहे. मग त्याने 4 विमानं ठरवली की ही विमानं रात्री नागपूरला येतील, मध्यरात्री बरोबर 12 वाजता ती विमानं यायची. कलकत्त्याहून यायचं, दिल्लीहून यायचं, मद्रासहून यायचं आणि मुंबईहून यायचं. आणि त्यांच्यामध्ये त्या बॅगा भरण्याची व्यवस्था केली त्या एअरपोर्टवर, की दिल्लीची बॅग मद्रासहून आली किंवा मुंबईची बॅग मद्रासहून आली तर त्या बॅगा एक्सचेंज व्हायच्या त्या विमानात. आणि त्याच्यासाठी त्यांनी सगळीकडच्या मेल व्हॅनची टाइम टेबल काढली. रेल्वेची टाइम टेबल त्यांना जवळजवळ पाठवत होती. शिवाय शहरातल्या मेल व्हॅन, तुमची मेल व्हॅन कुठे जाते, कसे जाते, त्या एअरपोर्टला येतील, ते नागपूरच्या येते, अशा त्या नागपूरच्या मेल व्हॅनची डिलिव्हरी त्यांनी अरेंज केली. आणि हे सगळं काम त्यांनी 12 दिवसात केलं. म्हणजे 15 दिवसाची मुदत असताना 12व्या दिवशी मिनिस्टरने सांगितलं की आता आम्ही हे करू शकतो, आणि त्याप्रमाणे मुंबईचं पत्र दिल्लीला दुसऱ्या दिवशी मिळायला लागलं. ही त्यांची स्पेशालिटी. त्या काळातलं स्पीड पोस्ट 1950 सालची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मग पुढे आणखी अशा बऱ्याच सुधारणा झाल्या. आणि शेवटी जेव्हा 1971 साली बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळेला वॉर भयंकर झाली. त्यावेळेला ते बॉर्डरवर गेले होते, ते इनकॉग्निटो बॉर्डरवर जायचे. पोस्टाची एक डिव्हिजन आहे आर्मी पोस्टल सर्व्हिस म्हणून, तर त्या आर्मी पोस्टल सर्व्हिसचं काम बरोबर चालतंय की नाही म्हणून बघायला गेले. त्यावेळेला त्यांना सगळा गडबड गोंधळ दिसली, केव्हाच होता. आणि एक शिपाई पुढे येऊन रडला, तो आंध्र प्रदेशचा होता. त्याने सांगितलं मला ही देवनागरी भाषा वगैरे येत नाही, मला लिपी समजत नाही, आम्ही लिहिलेलं पत्र इथे जात नाही, आमच्या लोकांना आमची खुशाली कळत नाही, त्यांना वाटतं मेला, आणि त्यांची खुशाली आम्हाला कळत नाही. आणि हीच डिफिकल्टी सगळीकडनं रिपोर्ट झाली सगळ्या फ्रंटवरनं. तेव्हा त्यांच्या मनात घुसलं, ते म्हणाले काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणाले की आता हे कसं काय करायचं, सगळं इतक्या लिप्या तर आपल्या वेगळ्या आहेत, देवनागरी लिपीची आपण सक्ती करू शकत नाही, आपण हिंदी केली राष्ट्रभाषा पण तरी सुद्धा उपयोग काय, लोक काही त्यांची भाषा लिहिणार नाही देवनागरीमध्ये. त्यावेळेला ते परत आले. त्यावेळेला इंदिरा गांधी या प्राईम मिनिस्टर होत्या. त्यांनी सांगितलं होतं बांगलादेशच्या व्हिक्टरी नंतर की आपला विजय झालेला आहे तर देशाला काहीतरी भरीव अशी तुम्ही योजना द्या, असं सगळ्या डिपार्टमेंटला सांगितलं.
मग बहुगुणा यांचे मिनिस्टर होते, ते आले आणि त्यांना 10 ऑगस्टला म्हणाले की आपण काही करू शकतोय का. तेव्हा माझे वडील म्हणाले आपण ही स्कीम करू शकतो, त्याला आपण पिनकोड असं म्हणू शकतो आणि ते आकड्यावर आधारित आहे, मग ते कसं करायचं मला समजावून सांगा. त्यावेळी बहुगुणा त्यांनी समजावून सांगितलं. बहुगुणा त्यावेळेला कम्युनिकेशन मिनिस्टर होते, ते इंदिरा गांधीकडे गेले, अर्जंट मीटिंग मागितली आणि सांगितलं की हे आपण करू शकतो. ते इंदिरा गांधींना ते पटलं, त्यामुळे मग ताबडतोब करा आणि ते 15 ऑगस्टला डिक्लेअर झाली ती सिस्टीम पिन कोड म्हणून. म्हणजे पिन कोडचा जन्म हाच मुळी भारताच्या रौप्य ज्युबिलीच्या वेळेला झाला, 47 ते 72, 25व्या वर्षी पिन कोड आलं, ते क्रांतिकारक ठरलं. ते पिन कोड जे आहे ते फक्त आकड्यांवर आधारित आहे, फक्त 6 आकडे, की ते पत्र भारतात कुठेही जाऊ शकतं. त्या नुसते तुम्ही आकडे लिहिले तर पहिले जे आकडे आहेत ते तुमचा स्टेट दाखवतात, दुसरा आकडा तुमचा सब स्टेट दाखवतो, मग सब डिव्हिजन दाखवतो आणि शेवटचे 3 आकडे जे आहेत ते शहरातल्या पोस्ट ऑफिसेसचे नंबर आहेत. याचं कारण कांदिवलीचा नंबरच तेव्हा 103 होता मुंबईचा, आणि ते माझ्या वडिलांना अर्थातच माहिती होतं, तेव्हा त्या शेवटचे 3 आकडे तर रिझर्व्ह ठेवायलाच पाहिजेत आणि म्हणून ते पिनकोड असं 6 आकड्यांचं बनलं, नाही तर 5 आकड्यांचं सुद्धा बनू शकलं असतं जर 2 असते तर. हे पिनकोड आपलं 1972 साली बनलं आणि इंग्लंडने ज्याने आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं म्हणून सांगितलं, आम्हाला लुटलं, आमच्या संस्था नष्ट केल्या, त्यांचं पिनकोड 1974 साली आलं. अच्छा. आणि आपलं हे अत्यंत फास्टेस्ट पिनकोड आहे, कारण आपल्या देशात भाषा अनेक आहेत, लिप्या अनेक आहेत, तसं कुठल्याही बाहेरच्या प्रगत देशात नाही आहे. आणि तरी सुद्धा आपले पत्र वेळेवरती जाऊ शकतात. तुम्ही जर आज कुरिअरला जरी सांगितलं तर कुरिअर सांगतो साहेब पिनकोड लिहून द्या, त्याच्या मी डिलिव्हरी गेला नाही. त्याचं एवढं महत्व आहे की ते लोकांच्या मनात त्याचा भिनलेलं आहे. खऱ्या अर्थाने क्रांतिकारक शोध म्हणावा अशा प्रकारचा हा त्यांनी लावला. आणि त्या काळामध्ये इतकी दूरदृष्टी असणं आणि सगळ्या देशाचं आकलन असणं, भूगोलाचं सुद्धा, हे किती महत्वाचं आहे खरंच. या काळात त्यांच्या बदल्याही झाल्या नोकरीच्या. त्यांच्या बदल्या अनेक ठिकाणी अनेक वेळा झाल्या, कारण ते म्हणायचे कुठेही काम असलं मी जाईन. माझी बायको अतिशय केपेबल आहे आणि तिने मुलांना घेऊन मुंबईला राहण्याचा निश्चय केलेला आहे, कारण तिचं माहेरही मुंबईत वांद्र्याला होतं. आणि त्यामुळे ते म्हणाले की मी कुठेही जायला तयार आहे. आणि ते ब्रिलियंट होते, पहिल्यापासून हे सिद्ध झालेलं होतं 44 सालापासूनच. आणि त्यांना ICSला डावलण्यात आलं हेही लोकांना माहिती होतं की हा माणूस अतिशय हुशार आहे. आणि म्हणून त्यांना डिफिकल्टी आली की पाठवायचं. साधं उदाहरण सांगतो, 55 साली कलकत्त्याला का तर DPL आहे. PLI म्हणजे पोस्टल लाईफ इन्शुरन्स. तो त्याच्या अतिशय ड्विंडलिंग होता. वास्तविक पोस्टल लाईफ इन्शुरन्स आपल्याकडे सुरू झाला 1884 साली. काही नाही, पुढे प्रगती काही नाही, शून्य. तर ते तिथे जाऊन त्यांनी सगळं त्या वेस्ट बेंगॉलमध्ये सगळं ते बसवली घडी आणि मग त्याप्रमाणे भारताच्या सगळ्या देशात ती पोस्टल लाईफ इन्शुरन्सची डिलिव्हरी बसली. म्हणजे लोकांचा तो गैरसमज असतो, काही नाही यांच्यावर कप्पामारी झाली, काही नाही, काम जमत नाही, दुसरीकडे बदली झाली, असं नाहीये. प्रत्येक वेळा जिथे जिथे कामाची जरूर होती, काही होती, तिथे सुधारायचं होतं, तिथे त्यांची बदली करण्यात आली. ते संबंध देशभर जवळजवळ फिरले बदलीच्या निमित्ताने. आणि म्हणून आमची चेंज झाली की सुट्टी झाली की वडिलांकडे जायचं. वेगवेगळ्या गावी आणि वेगवेगळ्या राज्यात तुम्हाला वेगवेगळ्या राज्यात. कारण त्याचं कारण असं होतं, सरकारची अशी स्कीम होती, ज्या ठिकाणी तुम्ही पोस्ट होता तिथे तुमच्या फॅमिलीला तुमच्या ठिकाणापासून जायला पाहिजे, कारण मुलांची शाळा बदलेल. काय आम्ही शाळा कधीच बदलली नाही, पण त्याचा फायदा आम्हाला मिळाला. बरं. निवृत्तीनंतरही ते दीर्घकाळ कार्यरत होते आणि सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग मोठा होता, त्याविषयी सांगा. होय, सामाजिक कार्यात त्यांचा होता. संस्कृत प्रसारात आणि प्रचारात त्यांचा कार्यभाग खूपच मोठा होता. आणि आपल्या जुन्या संस्कृतीवर वगैरे त्यांचा अभ्यास पुष्कळ होता. आणि त्यांनी लेक्चर्स दिलेली आहेत. ठाण्याचे जी सरस्वती विद्या मंदिर जे आहे डॉक्टर बेडेकर यांचं, ते डॉक्टर बेडेकर म्हणजे आत्ताचे डॉक्टर बेडेकर त्यांचे वडील हे माझ्या वडिलांचे सहाध्यायी होते रत्नागिरीला हायस्कूलमध्ये. आणि तेव्हा त्या दोघांची ओळख. त्यांनी तिथे सरस्वती विद्या मंदिर इथे सतत त्यांची साधारणपणे किमान 25 वर्ष लेक्चर्स झाली. याच विषयावर वेगवेगळी उपनिषद म्हणा किंवा ब्राह्मण म्हणा किंवा वेद म्हणा, याच्या सगळ्या विषयावर त्यांची दरवेळेला लेक्चर्स व्हायची आणि लोकांचा फार मोठा त्यांना प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर त्यांनी जे संस्कृतचं कार्य केलं ते म्हणजे आपल्या दूरदर्शनवर त्यांची एक मालिका झाली, त्याचं नाव अमृत मंथन. आणि ती घेतली होती वसुंधरा पेंडसे यांच्याबरोबर. वसुंधरा पेंडसे इन्सिडेंटली माझी क्लासमेट होती 3री मध्ये. तर वसुंधरा पेंडसे प्रश्न विचारायची आणि त्याच्यात त्यांनी आपल्या जुन्या शास्त्रांची 21 शास्त्रांची माहिती दिली. की गणितशास्त्र काय, शून्याचा शोध कसा लागला, नाट्यशास्त्र म्हणजे काय. अगदी एक साधं उदाहरण देतो. नाट्यशास्त्रात भरताने
वेगवेगळ्या भावमुद्रा वगैरे असं काहीतरी 72 मुद्रा असं दिलेल्या आहेत. आता त्याचं महत्त्व आता कळेल की तुम्ही ज्यावेळेला असं काहीतरी बोलता किंवा गाल असे करता काय करता, त्याचा संबंध जर नीट स्टडी केला तर तुमचा जर फेशियल पॅरालिसिस असेल त्याच्याशी जोडता येतो. आणि हे त्यांनी दाखवलं तिथे. बर. म्हणजे इतकी त्यांची बुद्धी स्वतः तेव्हाही खोल होती की ते वेगवेगळ्या विषयांचा वेगळ्या तऱ्हेने अभ्यास करून ते लोकांपुढे मांडत होते. अशी ती अमृत मंथन मालिका अतिशय गाजली आणि त्याच्यानंतर त्याचं पुढे पुस्तक झालं. त्याचं मी आता भाषांतर केलं इंग्लिशमध्ये, नवीन इंटरनेटवर त्याच्यावर ॲडिशन वगैरे बरीच करून. कारण ते शास्त्र मी पुढे वाढवण्याची इच्छा, म्हणजे परदेशात जावं अशी इच्छा आहे. एक साधी गोष्ट सांगतो त्याच्यातली, म्हणजे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी जे स्टेटमेंट केलेलं आहे. एका गणिताच्या चॅप्टरमध्ये लिहिलेलं आहे की हे कसं झालं की हा ग्रह मागे जातोय असं वाटायचं, त्याच्यावरनं त्याचं कालमापन कसं केलं. तो ग्रह मागे तर कधीच जाणार नाही, पण का जातं, पृथ्वीची जी रोटेशन असतं त्याच्यावर म्हणजे रिलेटिव्ह स्पीड ज्याला म्हणतात त्याप्रमाणे. आणि तसंच त्याच्यात दुसरं आणखी एक आहे, त्याचं उदाहरण दिलेलं आहे की आपण जे म्हणतो की डोक्यावर सफरचंद पडलं म्हणून न्यूटनला शोध लागला 1667 साली गुरुत्वाकर्षणाचा. तर हे त्यांनी तिथे लिहिलेलं आहे त्या पुस्तकात. ते वराह मिहिराने हा शोध त्याच्या 7व्या शतकातल्या पुस्तकात लिहिलेला आहे की हे गुरुत्वाकर्षण आहे, त्याच्यामुळे पृथ्वी अशी फिरते की बाकीचे पदार्थ पडतात वगैरे वगैरे वगैरे. हे त्याने तेव्हाच केलेलं आहे. ब्रिटिशांनी आपलं ज्ञान नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि आपलंच लोक श्रेष्ठ किंवा पाश्चात्य लोक श्रेष्ठ, तर तसं नाही आहे हे त्या पुस्तकात दिले. फक्त ते एम्फसाइज केलेलं नाही आहे. उत्तम वक्ता ते होते, विचारवंत होते असं आपल्याला निश्चितच म्हणता येईल. त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतला होता. त्याविषयी सामाजिक कार्य त्यांनी संस्कृतच्या संस्थेमार्फतच केलं. म्हणजे मुलांना शिक्षण देणे किंवा दुसऱ्या कोणाची काळजी घेणे हे सुद्धा त्यांनी संस्कृतच्या कार्यातच केलं. ते काय करायचे, जिथे जायचे तिथे संस्कृतच्या संस्था स्थापन करायचे किंवा असेल संस्था तर त्याला मदत करायचे आणि तिथे गाण्याचे किंवा नाटकाचे वगैरे प्रोग्राम करून पैसे जमवायचे. आणि त्याचे उदाहरणार्थ भोपाळची सुरभारती संस्था त्यांनी स्थापन केली आहे, ती अजून चालू आहे. भोपाळला त्यांचं पोस्टिंग होतं काहीतरी 1965 ते 69, म्हणजे 4 वर्ष एका ठिकाणी जास्त असतात, त्याप्रमाणे त्यांचं पोस्टिंग होतं. तिथे सुरभारती स्थापन केली. त्यामार्फत त्यांनी भोपाळमध्ये संस्कृतचा वगैरे प्रचार केला, नाटकं केली आणि तिथे अजूनही त्यांची आठवण काढणारे लोक आहेत. त्यांनी संबंध भारतामध्ये संस्कृतच्या संस्था जिथे जिथे असतील तिथे तिथे मदत केली. सगळ्या लोकांना त्यांना सांगितलं की संस्कृतवरनं तुम्ही नाट्य संगीत करू शकता, नाटक करू शकता किंवा काय करू शकता. अशी त्यांनी एकूण 138 पुस्तकं पण लिहिलेली आहे संस्कृतची, संस्कृत प्रसारासाठी, ज्याच्यातून लोकांना प्रेरणा मिळाली. ही अशी त्यांनी समाज संस्थेची वगैरे बरीच कामं केली आहेत की लोकांना शिक्षण कसं देता येईल. आणि म्हणून ते सांगायचे की संस्कृतला काढू नका, संस्कृत याच्यामध्ये बरंच ज्ञान आहे ते आपल्याला अजून समजत नाहीये. म्हणजे आपलं प्राचीन ज्ञान जे आहे संस्कृत भाषेमधलं ते सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी देवो आणि मंदिरम ही संस्था स्थापन केली आणि तिचं कार्य अजूनही सुरू आहे. तुम्ही आपल्या वडिलांची स्मृती आज 110 वर्ष झाली तर ती निरंतर जपलेली आहे, त्याविषयी सांगा. आमचे वडील होते ते सतत कार्यरत असायचे आणि ते शेवटपर्यंत कार्यच करत होते. म्हणजे अगदी साधी गोष्ट सांगतो की त्यांचा मृत्यू झाला 1 एप्रिल 1999ला. 31 मार्चला संस्थेचे हिशोब तयार होते आणि ते सगळे तयार केले. वसंतराव गोडबोले हे चार्टर्ड अकाउंटंट त्यांनी तयार केले, ते सांगितलं तयार आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या घरी पाणी येतं, ते पाणी भरून म्हणजे 5:30ला सकाळी त्यांनी देह सोडला. हळूहळू त्यांचं हृदय बंद पडलं की ज्या वेळेला मी इथे नव्हतो. त्यांची आठवण तुम्ही त्यांच्या कार्यातून जपता आहात. होय, त्यांचं कार्य फार मोठं होतं. त्यामुळे आता आम्ही जे कार्यक्रम केले त्याच्यामध्ये स्टुडंट्सवरच आम्ही जास्ती भर दिला की संस्कृत ते शिकतील कसं, संस्कृतचे सर्व मिळून पठण कसं करतील. आणि पठण म्हणजे काही वेदांचंच पठण वगैरे असं काही नॉट नेसेसरी. त्याच्यामध्ये त्यांची गाणी सुद्धा ते म्हणतात, नवीन गाणी सुद्धा म्हणतात किंवा नवीन ह्याला चाली वगैरे लावून म्हणू शकतात. आणि अशा ज्याला आपण क्रिएटिव्ह म्हणू ते क्रिएटिव्ह काम या संस्थेमार्फत अजूनही चालू आहे. शिवाय वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात, मुलांना बक्षिसं दिली जातात, वेगवेगळ्या ठिकाणचे विचार मांडले जातात. किंवा उदाहरणार्थ मी जसं सांगितलं की आता पुन्हा उपनिषदांचा लोकांना अभ्यास करायचा आहे, त्याच्यावरती लेक्चर्स होतात, व्याख्यानं ठेवली जातात. अशा तऱ्हेची कामं त्यांची संस्था दरवेळेला करतच असते. गिरगाव ही त्यांची कर्मभूमी, तिथे मुख्यतः हे काम अधिक बहरलं. गिरगाव ही त्यांची कर्मभूमी. याचं कारण असं झालं की लोकांना कदाचित माहिती असेल की शंकरराव काळे, तर त्यांना हे काम यांचं खूप आवडलं. कारण तेही संस्कृतचे विद्यार्थी होते
आणि ते म्हणाले हे फार चांगलं चाललंय. तेव्हा त्यांनी गिरगावात त्यांना जागा दिली, कारण म्युन्सिपाल्टीचे ते कमिशनर होते आणि म्युन्सिपाल्टीची शाळा गिरगावात आहे. भीमाबाई राणे हायस्कूल म्हणून आहे, ती आपला सेंट्रल सिनेमा म्हणजे आता त्याला सेंट्रल प्लाझा म्हणतात, त्याच्या अपोजिट ती शाळा आहे. तिथे त्यांचं ऑफिस अजूनही आहे. अच्छा. आणि त्यामुळे त्यांचं कार्य सदैव सुरळीत चालू राहिलं. अत्यंत प्रतिभासंपन्न असं हे व्यक्तिमत्व. पण त्यांचा घरामधला वावर कसा असायचा, म्हणजे कडक शिस्तीचे होते की कसं? माझे वडील कडक शिस्तीचे तर होतेच होते. वेळच्या वेळी सगळी कामं झाली पाहिजेत. मला वाटतं 3-4 वेळा मार खायला लागला असेल, म्हणजे मुलगा म्हणून. एकुलता एक मुलगा, 3 मुलींच्या वाटेवर झाला म्हणून सांगतोय मुद्दाम. पण त्याने कधी कुणाला स्पेअर केलं नाही की या मुलीने मार खाल्लेला आहे जर हट्ट केला काय केला तर. पण तो इन जनरल त्यांच्या बदल्यासारख्या होत होत्या, त्यामुळे ते घरी नसायचे. त्यामुळे आम्हाला शिस्त लावली किंवा वाढवलं किंवा मोठं केलं ते आमच्या आईने केलं, हे फार आवर्जून सांगायला पाहिजे. आमच्या अभ्यासाकडे लक्ष सगळं सतत आईने केलं. त्यांची 57 ते 61 या वेळेला मुंबईत नेमणूक होती आणि त्यावेळेला माझ्या तिन्ही बहिणी SSC म्हणजे आमच्या वेळेला 11वी SSC होती ते झाल्या. माझ्या SSCच्या वेळेला 62 साली ते नव्हते, म्हणजे त्यांची बदली झाली तोपर्यंत. तर त्यावेळेला माझ्या ताईला त्यांनी शिकवलं, मग नंतर दुसऱ्या बहिणीला सुद्धा त्यांनी शिकवलं. ते जास्ती करून गणित शिकवायचे. मी तुम्हाला मुद्दाम मार्क सांगतो, ताईला गणितामध्ये मला वाटतं 72 का 73 असे काहीतरी मार्क मिळाले. दुसरी माई, तर तिला 76 मार्क मिळाले. तिसरी सुवर्णा, तिला अजिबात काही येत नव्हतं, कॉन्फिडन्स नव्हता अजिबात. तिला एलिमेंटरी मॅथमॅटिक्समध्ये 96 मार्क मिळाले. अच्छा, बरं. आणि ते नसताना मला 100 मार्क मिळाले. म्हणजे मला बोर्डाचं प्राइज मिळालं. त्यांचा गणिताचा वारसा तुमच्याकडे आला असं म्हणू आपण. आणि जे मी आत्ता मगाशी सांगितलं की 1967 साली बरोबर 30 वर्षांनी त्यांच्या मुलीने त्यांचीच प्राइजेस मिळवली MA ला पहिलं येऊन. तिला त्यांनी 3 महिने शिकवलं, शेवटचे 3 महिने. कारण 1967 साली ते नोकरीत होते, ते भोपाळला होते. तर ती भोपाळला गेली, तिथे शिकली. नंतर ते तिच्या परीक्षेच्या वेळेला मुद्दाम त्याने तिला सांगितलं असं असं लिहायला पाहिजे, त्याप्रमाणे तिने लिहिलं आणि अर्थातच तिला प्राइज मिळाली. ती पहिली झाली, त्याच्याशी काही प्रश्न नाही. निवृत्तीनंतर अर्थातच तुम्हाला त्यांचा सहवास लाभला असेल. होय. तर या काळामध्ये त्यांना भेटायला येणारी काही मोठी माणसं तुम्हाला अनुभवता आली का? म्हणजे पहिल्यांदा जी नोकरी होती ती गिरगावात आम्ही राहतो, ती तिथून ठाण्याला नोकरी होती. सकाळी मी 6:30ला घरून निघायचो आणि रात्री घरी येईपर्यंत लवकरात लवकर म्हणजे 7:30 वगैरे व्हायचेच. त्यामुळे मोठी माणसं जर आली असतील तर ती माझ्या बायकोला जास्त माहिती, माझा संबंध आला नाही. पण आमच्याकडे सगोबरोबर येऊन गेले. त्याच्यानंतर एक साधी गोष्ट सांगतो, जर लोकांना माहिती असेल, शरद जोशी हे शेतकरी संघटने लीडर म्हणून प्रसिद्ध होते, राजकारणी होते, शिवाय फार्मर होते. तर शरद जोशींचे वडील A.N. जोशी हे पोस्टात होते. अर्थातच माझ्या वडिलांचे सगळे परिचयाचे होते. त्यांची नेमणूक दिल्लीला झालेली होती. ज्या वेळेला 1962 साली मी दिल्लीत SSC झालो त्यावेळेला त्यांची माझी भेट झालेली होती. आणि शरद जोशीला आम्ही अरे तरे म्हणतो, याच्याकडे लहानपणापासून आम्ही त्याला ओळखतो. म्हणून वास्तविक तो आमच्या सगळ्यांपेक्षा मोठा आहे, पण आता तो हयात नाही. बरीच मोठी माणसं होती. म्हणजे विवेकानंद रॉक मेमोरियल स्थापन व्हायचं होतं, त्याच्या आधीपासून त्यांचं तिथेही जाऊन लेक्चर झालेलं होतं. ज्यावेळेला रॉक मेमोरियल झालं त्यावेळेला एकनाथ रानडे, तर त्यांचे जे शिष्य होते एकनाथ रानडेंचे, तेही इथे आलेले होते. आमच्या घरी ते येऊन गेलेत. आणि ते ज्या वेळेला 1972 साली पहिल्यांदा UPUच्या मीटिंगला गेले, त्याच्यानंतर त्यांच्या संस्कृत साहित्यावर एक सिम्पोजियम ठेवला होता हॉलंडमध्ये, तिथल्या संस्कृत प्रेमींनी. आणि ते अर्थातच गोरे होते, म्हणजे तिथले लोक होते. पण त्यांच्यापैकी कोणतरी संस्कृत शिकवत होतं. काय होतं तर ती बाई आमच्याकडे 1983 साली आली होती असं माझी बायको सांगते. पण ही गोष्ट खरी आहे. आणि ती त्यांच्याची अपॉइंटमेंट घेऊन आली होती, डिस्कस करत की मग संस्कृतचं असं कसं, हे असं कसं, असं कसं. मग ह्याविषयी बरंच माझ्या बायकोने मला सांगितलं. मी अर्थात घरी असायचो, कारण मी शिप रिपेअर असल्यामुळे पुष्कळ वेळेला मी मुंबईच्या बाहेर असायचो, म्हणजे त्यामुळे तो प्रश्नच नव्हता. आपल्या वडिलांची 110वी जयंती आपण नुकतीच साजरी केली. त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये काय भाव आहेत? त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये अत्यंत आदराची भावना आहे. आणि मी या घरात जे काही जन्मलो, माझ्या आईवडिलांचा दोघांविषयी मला अतिशय आदर आहे, देवासारखेच ते आहेत. माझी 7वी ते 10वी म्हणजे 7वी 8वी 9वी 10वी 4 वर्ष ते इथे होते, 11वीला नव्हते. तर त्यावेळेला 7वीतच तेव्हा चल तुझं गणित काय वगैरे, तेव्हा तुला तर गणित येते सगळं, कारण माझे पाढे वगैरे सगळे मजबूत होते, अजूनही आहेत. मला निमकी, पाऊणकी, सवापकी वगैरे सगळं मला येतं, अजूनही येतं. तर ते म्हणाले मग आता तू काय करतोय वगैरे बघूया. मला त्यांनी फॅक्टरायझेशन तेव्हा शिकवलं 7वीमध्ये असताना. तर ते फॅक्टरायझेशन मी पटकन लिहायला लागलो. तेव्हा असं नाही लिहायचं. म्हणजे काय झालं, समजा A²
मायनस अमुक अमुक मायनस अमुक अधिक प्लस असेल तर मी तो डायरेक्ट अवयव मांडायला लागलो मी. अच्छा. कारण ते मला डोक्यातच माझा गुणाकार अजूनही होतो, म्हणजे अजूनही मी तसंच करतो. त्याच्यामुळे असं नाही करायचं. मग आता तू करायचं ते हे अवयव असे मांडायचं. तुला पाहिजे उत्तर तू खाली लिही आणि उलटी स्टेप लिही, ते गणून येथे केलं पाहिजे, म्हणजे ते तू नीट केलंयस असं लोकांना पटेल. ते लोकांना पटण्यासाठी करा पाहिजे हे त्याने मला सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्याने मला गणित शिकवताना सांगितलं. गणित म्हणजे बाकीचे विषय ते भाषा शिकवत नसत, तर गणितच जास्त शिकवायचे. त्यांनी मला एक फार मोठं इम्पॉर्टंट विधान केलं, ते मी सगळ्यांना सांगतो, ते लक्षात ठेवा जन्मभर. असं बघ, तुला पेपर सोडवायचा आहे ना, मग सगळाच का नाही सोडवत? देर आर नो ऑप्शन्स इन लाईफ. तसं तू असं लक्षात घे, हे त्यांचं वाक्य माझ्या लक्षात आहे अजूनही, आणि ते जन्मभर राहीलच. ऑप्शन कशाला घ्यायचं पेपर? हे कठीण आहे, काही कठीण नाही. देर आर नो ऑप्शन्स इन लाईफ अँड दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट यू हॅव टू डू. आणि याचा फायदा मला ट्रिमेंडस झालेला आहे माझ्या आयुष्यात. ते मी तुम्हाला माझं उदाहरण म्हणून देतो. SSC मध्ये मला ते 15वे आले होते. मला पहिल्या तिसात यायला 1 मार्क कमी पडला, 1. आणि अर्थातच तो अन्याय होता. आणि तो अन्याय होता याचं कारण असं की त्यांचे ऑफिसर पोस्टात होते, तर त्यांनी मार्क काढले होते आधी, कुठे रिझल्ट डिक्लेअर व्हायच्या आधी, कारण पोस्टाची ओळख सगळीकडे. त्यांनी सांगितलं त्याची टोटल अमुक 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 वगैरे झाली, तो नक्की रँकमध्ये येणार, पहिल्या तिसामध्ये रँक येणार. त्या मला काहीच म्हणत नव्हतं. आम्ही तेव्हा दिल्लीला होतो, त्यांची दिल्लीला त्या सुट्टीमध्ये आम्ही दिल्लीला. तर त्यावेळेला नंतरच्या मार्ककडे त्या सगळ्या शाळेला, आमच्या शाळेला धक्का बसला, सगळ्यांना धक्का बसला की 1 मार्क कमी कसं काय. आणि म्हणून माझ्या शाळेने चिडून जाऊन शेवटचे 5 जणांचे मार्क सारखे होते, 27, 28, 29, 30, 31, 1. त्याच्यानंतर रत्नागिरीचा भाटे 32वा आणि मी 33वा, आमच्या दोघांचे मार्क सारखेच. तर तेव्हा माझ्या शाळेने चिडून जाऊन माझा नंबर 27वा असं बोर्डावर लावला. आमच्या शाळेचे बोर्ड आहेत अजून, त्याच्या माझा नंबर. तेव्हा असं कसं आकार विल्लेप्रमाणे कसे काय नंबर लावले, सगळ्यांची रँक एकच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी तसा नंबर लावला. म्हणजे ते माझ्या शाळेचे बोर्ड अजूनही आहेत. नंतर मग त्यांचे गुरुजी, माझ्या वडिलांचे गुरुजी सरदेश पांडे म्हणून होते, संस्कृत. ते रत्नागिरी हायस्कूलचे होते, त्यांच्या ओळखी होत्या बोर्डात. त्यामुळे याचं काय झालं बघा, संस्कृतमध्ये मला सगळ्यात कमी, की माझी जी काही टोटल झाली 81.61 काय झाली असेल ती, संस्कृतमध्ये 79 मार्क. इम्पॉसिबल. त्याच्या आधीचा मी तुम्हाला थोडीशी हिस्ट्री सांगतो, की मी प्रिलिमिनरीला बसलो. आमच्याकडे शाळेमध्ये असा रूल होता की ज्यांचा आधीच सगळं चांगलं झालं ते प्रिलिमिनरीला बसायचं नाही. आणि म्हणून मला वॉर्निंग देण्यात आली, तू नापास झाला तर बोर्डात फॉर्म पाठवण्यात येणार नाही. म्हटलं नाही, मी बसणार, त्याला काय, का मी वर्गातही पहिलाच होतो, म्हणजे तसं काही हे नव्हतं, तर मी बसतो. तू बसतोय बघ, रिस्क आहे नाही, असू दे रिस्क. तर त्यावेळेला संस्कृतमध्ये प्रिलिमच्या परीक्षेत मला 100त किती मार्क मिळाले तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही. मला 98 मार्क दिले तरी, आणि ही बातमी गिरगावात पसरली दुर्दैवाने माझ्या. आणि बोर्डाच्या परीक्षेत 79. तेच मी तुम्हाला सांगतोय. तर 98 मार्क काय, म्हणून मी मास्तरांकडे गेलो. आता मास्तरांकडे मुलं भांडायला जातात काय काय वेळेला, तर त्यांना असं वाटलं की मला जास्ती का नाही दिले, म्हणून मी भांडायला. तर मी त्यांना सांगितलं, मास्तर तुमची चूक होतीये, मी ऑप्शन न घेता पेपर सोडवतो, तर ते मला माहिती आहे. मग मला 98 मिळाले कसे? 98 मिळणंच शक्य नाहीत. ते कदाचित जास्ती धरले असतील दुसऱ्याचे. जास्ती माझे मार्क 85-90 मध्ये असतात, पण जास्तीत जास्त मला 93 मिळालेले. 98 मिळाले कसे, हे कमी करा. म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. ते तू मूर्ख आहेस असं मला शास्त्रीवाने सांगितलं. तर आमच्या दोघांचा वाद ऐकून माझे क्लास टीचर तिथे आले, म्हणाले, ते वैद्य सर होते, अरे काय झालं? मी म्हटलं असं झालं, मार्कावर जास्ती दिले, ते उगीच नको, मला हुशार नको एवढी, ते मार्क कमी पाहिजेत. तर ते म्हणाले नाही नाही असं काय. मग आणखीन सर जमले, अरे तू असा कसा भांडतोयस, पहिल्यांदाच पाहतोय आम्ही आयुष्यात की मार्क कमी करा म्हणून तू भांडतो. म्हटलं मग बरोबर आहे, आता माझं डोकं चढायचं 98. आणि माझ्या दुर्दैवाने ही बातमी गिरगावात पसरली. तसंच मी याच्या FY सायन्स नंतर माझं वय कमी म्हणून मला IITच्या परीक्षेला बसण्यात आलं नाही. मला असं म्हणजे परमिशन नाकारण्यात आली. माझा वाढदिवस नोव्हेंबर नाही, आम्ही 1 ऑक्टोबरपर्यंत परमिशन दिली, हीच पुष्कळ आहे, नाही बसायचं. म्हणून मी इंटर सायन्स झालो आणि इंटर सायन्सच्या नंतर IITच्या परीक्षेला बसलो. माझा नंबर ऑल इंडिया 17th रँक होता, 17वा नंबर ऑल इंडियामध्ये. आणि तो नंबर आला म्हणजे IIT बॉम्बे मी घेतलीच होती, एरोनॉटिकल इंजिनियर. आता मला काय एरोनॉटिकल समजत, मला काहीच समजत नव्हतं, पण एनिवे दिली होती. तर तो रिझल्ट आमच्या घरी आला आणि त्याचे ताबडतोब ॲडमिशन घ्या. आणि मला IITला जायचं नव्हतं, कारण त्यांचा कोर्स 5 वर्षाचा होता आणि व्हिजिट यायचा कोर्स 3 वर्षाचा होता डिग्रीचा. तर मी 2 वर्ष आयुष्याची काय म्हणून पकड घालू, हा माझा मुद्दा होता. तेव्हा माझ्या सुदैवाने तेव्हा तिथे नव्हते. त्यांची अशी दिल्लीला किंवा भोपाळ अहमदाबादला नेमणूक होती, तो त्यांच्यापासून लपवून ठेवला. त्यांची सही घेऊन मी, म्हणजे ते माझ्यावर आले व्हिजिट ॲडमिशन घ्या, तो पण तर IIT लावलेला नव्हता. तो मी आधी ॲडमिशन घेतली, सगळी सिक्युअर झाली, मग तो रिझल्ट लावून ठेवला. आई म्हणाली तू काय करतोयस,
तर म्हटलं नाही, मला नाही जायचं तिकडे, माझे 2 वर्ष आयुष्याचे काय म्हणून घालवायचे त्याने, ऑन व्हॉट बेसिस. मग तिथला इंजिनियर आणि इथला इंजिनियर मग कमी कुठला आणि काय म्हणून मी IIT ला गेलो नाही. आणि त्यांना ते 2 महिन्यानंतर कळलं. बरं. त्यांच्या अंगाचा संताप झाला. म्हणजे मी जरी त्यांचा नाडकावतो असं समजा काय, त्यांच्या अंगाचा संताप झाला. आणि जेव्हा ते ट्रंक, त्यावेळेला तुमच्या जर लक्षात असतील तर ट्रंकवाले ऑपरेटरच्या थ्रू वगैरे व्हायचे, अमुक करा तमुक करा वगैरे, आपण आता असे STD डायल वाहते ते करतो. हां, तर ते फोन आल्यानंतर मी फोन घेतला. तू बोल नकोस, आईला दे. आता पण ते माझ्याशी असे कधीच बोलले नव्हते. मग तो त्यांचा संताप जायला 2 महिने लागले. पण माझी आई कुशल, आणि तिने त्यांचा जो संताप गावला की तो IIT नाही, तो व्हिजिटायला गेलाय ना. आणि इन्सिडेंटली मी ड्रॉइंगच्या परीक्षेत नापास झालो पहिल्या वर्षी व्हिजिटायला. आमचा क्लास सस्पेंड झाला होता मस्ती करतो म्हणून. हे आमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे ड्रॉइंग शिकवणारे प्रोफेसर. मी नापास झालो असं नाही, जवळजवळ माझ्याबरोबर एका वर्गात 60 मुलं असतात, इलेक्ट्रिकलला, मेकॅनिकलला 60, तर जवळजवळ 50 मुलं नापास झाली ड्रॉइंगमध्ये. कारण आमचा वर्गच म्हणजे सस्पेंड होता. एक टर्म भर, सबंध टर्म. बापरे. मग शिकवलंच नाही आम्हाला काही, मला येत नव्हतं काही. तर त्याच्यावरनं माझे वडील अतिशय चिडले. म्हणून मी जी तुम्हाला आठवण सांगतोय, 1965 साली जेव्हा निकाल लागला तेव्हा मी अहमदाबादला होतो. माझी ताई पण होती, माझी धाकटी बहीण पण होती. आणि त्यावेळेला वडिलांना रिपोर्ट माझा कळल्याबरोबर ते संतापाने लालच झाले. तरी तुला सांगत होतो, तुला अक्कल नाही, तुला काय येतंय काय स्वतःला, आता जा BSc ला, सगळे वर्ष घालवलंस, हा मूर्खा, काय केलंस, असं ते मला म्हणाले. मग ताईने माझ्या आईला ट्रंक कॉल केला, घरून लावला, जरी STD नव्हता तरी. हे आई म्हणे, अरे तू त्याला असं कसं होता, तो मुलगा जीव दिला असं ताईने सांगितलं. त्यावेळेला मग आईने वडिलांना फोन केला. 15 मिनिटाचा फोन झाला. म्हणजे पैसे किती झाले असतील बघा. आमचा फोन प्रायव्हेट होता, तो काही डिपार्टमेंटचा नव्हता. आणि तेव्हा मग दुसऱ्या दिवशी अचानक एकदम वडील म्हणाले, रविवार होता, आपण एअरपोर्टला जायचंय. का, काय झालं? नाही, आपल्याला तिथे ग्लायडरमध्ये बसायचं. आयुष्यात मी एकदाच ग्लायडरमध्ये राईड केले. मी हेलिकॉप्टरमध्ये बसले, विमानाच्या माझ्या जवळजवळ 1200 फेऱ्या झालेल्या आहेत माझ्या धन्यामुळे. ती गोष्ट वेगळी. ग्लायडरमध्ये मी फक्त एकदाच बसलोय. ते तुला मला दाखवायचं आहे ग्लायडर कसं बसतं का, तर हे आधी बोलणं झालं होतं म्हणून. आणि त्याच्यानंतर तो मी क्लिअर केला. तर एटीकेटी म्हणतात त्याला, म्हणजे अलाउड टू कीप टर्म्स. तर तो मी ऑक्टोबरला क्लिअर सगळं झालं. आणि BE ला मी पहिला आलो. अच्छा, बर, वा. म्हणजे AC ला मी 7वा आलो, पण कारण हा पहिला बॅकलॉग काढायचा, BE ला मी पहिला आलो. आणि फ्रेश बॅचमधनं मी एकटाच फर्स्ट क्लास, BE ला दुसरा फर्स्ट क्लास नाही. क्या बात आहे. आणि म्हणून मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग घेतली. जसे ते युनिव्हर्सिटीत पहिले होते तसा मी पहिला आहे. राजीव वेलणकर, आपण इथे आलात आणि आपल्या वडिलांविषयी, श्री V. वेलणकर यांच्या अनेक आठवणी आज तुम्ही आमच्यासाठी उलगडल्यात. मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.